गावकरी मंडळी सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्या। तुम्हाला जो माल पाहिजे तोच माल वापर तुम्ही कीर्तनात येऊन बसा। धरून कागरवा आपुल्या देहाचा धरून कागरवा आपुल्या देहाचा
शिकारी टपोनी वाट पाहे वरी कधी ग्रास करी नेम नाही साधा काय साच असेल साधने नाही तरी जाणे गर्भवासी तुकड्या म्हणे प्रभू करारे आपुला तयाविन गेला काळ व्यर्थ विठ्ठल महायोग पीठे तटे भीमच्छा परम कुंडली काय दातू मुनिद्री समागते तिष्ठन्त मानंद कंदम पर ब्रह्मलिंगम भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम दयांचे केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण जे नमस्कारुनी आता मस्तक आहे पायावरी
श्रावण झालं चराजनी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूरज की प्रभा से दम्भ सारे चूर हो अध्यात्म विज्ञान के सहयोग से सब हो सुखी सहयोग समता से ही सृष्टि करे हम स्वर्ग की विठ्ठल आता नभो रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते रेखा तया मारे दंडवत विठ्ठल विठ्ठल धरू नका गर्व आपल्या देहाचा नाही भरोसा क्षणयक शिकारी टकोनी वाट पायवरी कधी ग्रास करी नेम नाही प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला भंग भगवान ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 4 चरणाचा भंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग तुकडोजी महाराज यांचाच का घेतला कारण की वारकरी कीर्तन होते तुकडोजी महाराजचे अभंग घेत नाहीत कीर्तनात काऊन की तुकडोजी महाराज चलत नाही म्हणते आमच्या वारकरी परंपरे टाळ आणि पक्वाजर विनेवर आमचे तुकडोजी महाराजचे भजन चलत नाही म्हणते अभंग चलत नाही म्हणते म्हणजे काय केलं तुकडोजी महाराज तर खरे वारकरी हो पण ह्या आपल्या गावात चलून घेते हे लय मोठं भाग्याचं आहे एका गावी गेलो महाराज म्हणे अभंग कोणाचा घेसाल मी म्हटलं तुकडोजी महाराज तर म्हणे आम्ही खरे वारकरी आहे मी म्हटलं जे 4 अभंग ते तेवढं जमते म्हटलं त्याले तोच बोलते म्हटलं असं नाही तर कोणत्या संतावर कोणी विरोध करत पहिले ऐकून घ्या माता मावल्यांना तुम्ही इकडे येऊन बसना नाही काहून तुम्हाला सांगू का मी एखादी बाई आली की मग म्हणते अरे बापरे मंडप फुल भरला म्हणते आहे ना आपल्या मध्ये जागा नसली तर काहीतरी नाही बापा अरे लाडकी बहीण मला लागेल का तुम्हाला काय ऐकसान तुम्ही आमचं आजचं कीर्तन आहे सर्व्हिसिंग आहे नाही आजचं कीर्तन आहे सर्व्हिसिंग आहे तुमची वॉशिंग झाली म्हणून तुम्ही इथे या पण त्याची सर्व्हिसिंग राहिली जिथपर्यंत गाडी गॅरेज मध्ये येते तिथपर्यंत गाडीचं काम होते काय मग गाडीला गॅरेज मध्ये या लागेल का नाही तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे 5000 लोकसंख्या आहे इथं 1000 दिसून नाही राहिले गावाला गेले काय ते कुंभमेळ्यात गेले काय नाही तर आंघोळ करायला कुंभमेळ्यात गेले काय अरे बोलत जरा तोंड नाही का तुम्हाला कुंभमेळ्यात गेले काय मग कुठे गेले घरी आहे पण आपला विषय तुकडोजी महाराज चालू होता मी एका गावाला कीर्तनाला गेलो काका खरी गोष्ट सांगतो गावाचं नाव सांगतो राडेगाव तहसील मध्ये किती जवळ गाव आहे ते आळंदीतून शिकून आलो म्हणे नाव पदवी अशी लावून घेतली कदम महाराज शास्त्री आपले कदम महाराज नाही म्हणजे आपले कदम महाराज
कदम महाराज शास्त्री पती असो कोण पण म्हणे महाराज म्हणे आम्ही तुकडोजी महाराज तुम्ही तुकडोजी महाराजचं बोंबला म्हणे मी काही कीर्तनात उभा राहत नाही म्हणे मी म्हटलं एकटाच कीर्तन करतो म्हटलं मी हा मग कोण की अरे ज्याची घाव पोळी त्याची वाजव टाळी थांब ना पण तुम्हाला अजून चालूच ठेवा आता आपला कार्यक्रम आता शहराच्या टाईमवर कार्यक्रम लागला आपला आता इथं कीर्तन सरते तर कार्यक्रम लागला तुमच्या गावातली खतरनाक कीर्तनकार शोधून आणले जास्त तर बाईकच कीर्तन यायच्यात दोनच आहेत माणसं एक मी एक ते काय महाराज गावंडे महाराज दोनच आहेत दिसलो काय मी तुम्हाला बाकी ते आहेत का कसं आहे आता बोलतच नाही विठ्ठल विठ्ठल अभंग सावधान प्रकरणातून असून 242 क्रमांकाचा अभंग तुकडोजी महाराजच्या गाथेतील काही जण तुकडोजी महाराजची गाथाही होईल कारण की पुरे माईक क्रॅश करून टाकलेत गुरुदेव शाह मंडळ नाही मी तुम्ही म्हणसान महाराज कसे बोलून राहिले जे सत्य बोलतो ते जे सत्य आहे ते सत्य आहे मग तुकडोजी महाराजची गाथा गायल्या की काय काम होतं का तुकडोजी महाराजले अरे अभंग घेत नाही कीर्तन तर काही काम होतं का हास्याचा विषयच नाही हा हास्याचा विषयच नाही हा तुम्हाला हसवणारे कीर्तनकार पाहिजे त्याच्यापेक्षा गौतमी पाटील आणून नाचवा नाही तर नाही हास्याचा विषय नाही ना हा त्याच्यापेक्षा गौतमी पाटील आणा नाचव दिले काय कीर्तन घेता नाही चुकीचं बोललो मी तुम्हाला स्टेजवरून उतरल्याबरोबर 2 जांभळे देऊन द्या पण जे मला बोलायचं आहे मी ते बोलतो टेन्शन नको हसवतो तुम्हाला मी जो माल पाहिजे तुम्हाला कीर्तनात तोच वापरतो मी काऊन की कीर्तन म्हणजे तमाशा झालेला आहे नाही तर आम्ही जर हसवले नाही तर पुढच्या वर्षी सांगत नाही मग आम्हाला सांगावं लागते असंच लागेल ना कीर्तन एकदा पण हसून घ्यावं एकदा सगळ्यांना झालं काय हसणं किती की असं नाही तर मी येतो चहा पिऊन बाद विठ्ठला 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 कीर्तन सुरू करण्याआधी पर्याय देणं गरजेचं आहे पर्याय ऐकून घ्या हरिभक्त पारायण आशिष महाराज तसरे शेगावकर सालोरा बुजुर्ग जे ब्रह्मरसाचे व्याख्यान आपल्यापर्यंत पोहोचवत आहे असं संत चरित्र कथा हे जे कथा आहे हे जेवढे 365 दिवसाचा पाप आहे ते 7 दिवसाची कथा घेऊन पळते जेवढे आपल्या गावाचं पाप जाय ना ते पुरं घेऊन पळते आणि आता पण असं नाही घेऊन पळत जो माणूस मंडपात येते त्याच घेऊन पळते तर कुणाचंही नाही पळत मग त्यानं किती काही आंघोळा करो कोणत्या नदीत जाऊ त्याचं पाप काही धुतल्या जात नाही आणि तो जर मटण खात असेल पण तो आंघोळीला गेला तर त्याचं पाप जाईल का गळ्यात गाठी घालते मग गळ्यात गाठी घालून मटण खाते हे काही कामाला आहे का गुरुदेव शाह मंडळ वारकरी संप्रदाय तुमच्या गावात एक आहे मला असं खूप चांगलं वाटतं त्यांच्या या मुलांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आता काय करा आमचे पक्वा जाधव दादा जय महाराज यांच्या नावाची जोरदार टाळ्या वाजवून दे त्याच्यानंतर माझ्यासोबत आले असे नात्यानं आजोबा लागते पण वयानं लहान आहेत ते आजोबा शुभम महाराज औच्या अकोल्यावरून आलेले आहेत ते त्यांच्या नावाची एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पाहिजे कोण की समजलं पाहिजे नाही तर आपले पोरग आता हे तरी पोर आहे तुमच्या गावात गुरुदेव शाह मंडळात पोर आहे नाही तर कुठं भेटत नाही हे दृश्य कुठं भेटत नाही आता जे कुठे फ्री फायर आणि पबजी इकडला बंदा गेला रे तिकडला बंदा आला रे हा बाबू माईकडे दोन करून बसणं तिकडे खाली पाहिजे इकडे पाहिजे माईकडे इकडे आव ना विठ्ठल विठ्ठल गायनाचार्य उमेश महाराज
यांच्या नावाची एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे का? आता फोटो सारखी दिसते. भले एक जण म्हणे महाराज म्हणे पुढे तुला गोर होते म्हणून तुम्ही आले कसे काय झाले म्हणे तुमच्या गावात आल्या बाबा म्हणे बाबा. गायक अशोक महाराज पांडे आहेत ना त्यांच्या नावाची एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे वाजवा ना तुम्ही काय जागा. गौतमी पाटीलच्या डॅन्स मध्ये भल्ले वाजवता भल्ले बोलता नाही म्हणेपर्यंत काय रे मागची मोठी हा आता बोललो. त्यानंतर शुभम महाराज चौधरी चॅट दिली त्यांनी माझी तारीख घेतली. असे शुभम महाराज चौधरी यांनी माझी तारीख घेतली. हे इथेही नशीब तरी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याच्यानंतर शुभम महाराज रावणकर कायदा रावणकर नावाने तर काही समजसान रावणच म्हणसान. यांच्या नावाची एकदा जोरदार टाळ्या उद्या. एकदा कोणी तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजून घ्या. मी एवढा मोठा चिमुरून आलो ना एवढा दुरून माझ्यासाठी तर वाजा बापा. मग तू भेट तुमच्या कीर्तनासाठी आलो मी चिमूर. उद्याच कीर्तन चिमूर पेशीत कोणतं तरी गाव आहे काय. गणेशराव मांजरे हरिभक्त पारायण गणेशराव महाराज मांजरे यांच्या नावाची एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वाजवलंच पाहिजे. टाळ्या वाजवल्यानं काय होते व्यायाम होते. नाहीतर आता आपल्या इकडल्या बाया रोज कामाला जाते हे बरं आहे नाही. आता 2100 रुपये महिना झाला नाहीतर नाही पहिले काम होतं. चला बाई पटापट कुसला बचत गट. चला बाई पटापट कुसला बचत गट. साहेबांनी फार्म लावा सोट सोट. साहेबांनी पैसे दिले की नोटा मोजा खटाखट. ज्याचे आणून दिले त्यांचे नेऊन द्या पटापट. मग साहेब येते 15 दिवसाने पीक पीक. अहो साहेब का मी सांगता शकतो की बाथरूम म्हटलं तू आता अहो सांग ना बाई घरी नाही म्हणून. अहो दिसली ना तू त्याने तोंडाला पडता काय मले. तो साहेब खतरनाक असते. तो पाहिजे म्हणजे पाहिजे नाही ते जमतच नाही. तुम्ही किडनॅशी का म्हणते तुमच्या काढून पण पैसे द्या. आता तर बरंच जाय बा अर्धी तिकीटही आहे. मी एसटीत जातो ना तर आईने पहिले म्हणतो वरण भात शिजून ठेव. मला एसटीला जावं लागते लय दूरचा प्रवास आहे. वरण भात घेत असतो सोबत एक कागद घेत असतो खिशात. वरण भात घेतला की मग एसटी आली अशी की असं थोडंसं शिटीवर शिपळून देत असतो. असं शिपळलं की मग ते बायाचं मी आपण चला 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 तुम्ही चला मी मागून. मग त्या बाया त्या बसत नाही शिटीवर. अरे नाही वकला आहे हो नाही वकला आहे अहो नाही वकला आहे मी जाते एकदा वरांशीर माझ्यापाशी खिशात कागद असते ते पुसून ठेवत असतो. तो पुसून घेतला त्याच्यावर बसतो. मग त्या काय म्हणते किती घाणेरडा मुलगा आहे. अरे वकल्यावरच बसला. किती घाणेरडा मुलगा आहे. मी म्हणतो बसा नाही काकू माझ्यापाशी. शी बाप्पा असे करतात बाप्पा. घ्या ना मग अर्धी तिकीट. आता कोणतं माणसाचं जर काम असलं तर बाहेर जाते. तुम्ही काय जातात माझी अडतीस तिकीट आहे ना थांब ना तुम्ही घरीच. आणि आता 15% वाढून दिलं म्हणजे आम्ही पैसे देत राहतो तुम्ही घेत राहा आमचे. 2100 रुपये महिना आहे बाप्पा. लाडकी बहीण योजना आता लाडका भाऊ योजना निघाली पाहिजे लवकर. कसं आहे आम्ही आमची निघाली पाहिजे ना एखादी. एवढे हिंडतो आम्ही आपल्या गावात जाऊन बोंबलत असतो. एक जण तर महाराज तुम्ही किती गावात बोंबलले म्हणे आजपर्यंत. मी म्हटलं बोंबलणं म्हणजे काय वगैरे म्हणजे कीर्तन. मी म्हटलं तिथे बोंबलणे असते काय खतरनाक काम. महाराज म्हणजे तुमची किती सुपारी आहे म्हणे. मी म्हटलं कुणाचा मर्डर करायचा म्हटलं विचारावं लागेल ना मग. महाराज तुमची किती सुपारी आहे म्हणे. अरे अरे सुपारी म्हणजे परंपरा आहे का बाई कायची सुपारी बापा हे. मी म्हटलं कुणाचा मर्डर करायचा असेल तर नाही करू शकत बापा मी. कारण की मी कुठं कीर्तनाला गेलो की पहिलेच तो हातापायाच्या काळ्या छातीच्या पदरवाळ्या असं काम आहे बा.
कोणीच महाराज म्हणून ऐकत महाराज कसं धट्ट पुट्ट असे गणेश महाराज त्याशिवाय वजन पडते ना तर वजनच नाही पडत आमचं. अरे पोट्ट्या होय मध्ये तिकडे पोट्ट्या होय तिकडे आता बरं तरी चाललं तुमच्या गावात पॉम्पलेंटा गेमप्लेंटा छापल्या नाही तर त्याच्यावर मी दिसलो तर थोडस एवढं सगळं माणूशी. अरे बोलत ना तुम्ही मुके आहे का की पहिली आहे नाही इंजेक्शन आहे आपल्यापाशी मग आपल्यापाशी इंजेक्शन आहे असंच कीर्तन पाहिजे तुम्हाला बोलत ना असंच पाहिजे ना. अरे बोल ना हाव किंवा नाही असंच पाहिजे ना. बोल काही मला नाही असंच करून देतो. किती वाजेपर्यंत जोडली कीर्तन हा पण आपल्याला मिनिटाने पैसे वाटते एका मिनिटाचे 1000 रुपये. मग आता तू याच्यावर विचार करून घे इथे घंटे उचल देतो आणि पैसे जर दिले नाही कोणा तर तुला सांगतो मी हा विचार करून किती शिकतोय का विचार करून विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कीर्तन चालू करण्याआधी काही थोडसा उदाहरण देतो ना. एका गावाला मी कीर्तनाला गेलो सत्य गोष्ट सांगतो खोटा बोलणार नाही कारण की मी खोटं बोलत असतो काय महाराज लोक खोटे बोलते काय बोलत